इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक 2 मधील बंजारा विकास परिषदेच्या गरब्यात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात अखेर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे। दहशत निर्माण करणारे सराईत गुंड सोहम पवार वय 19 आणि त्याचे वडील अनिल पवार यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत। घटनेदरम्यान सोहम पवारने मी इकडचं बाह्य आहे असा दम भरत हवेत गोळ्या झाडल्या आणि वडील अनिल पवार यांनीही त्याला साथ देत परिसरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। या दोघांनी मिळून शिवसेना शाखा प्रमुख बाळा बगुरे यांच्यावर थेट बंदूक रोखत दहशत पसरवली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। साक्षीदारांचे जबाब नोंदवून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि बुधवारी कॅम्प क्रमांक 4 मधून या पितापुत्राला अटक करण्यात आली। या कारवाईबद्दल बोलताना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की नवरात्रीसारख्या सांस्कृतिक उत्सवात दहशत निर्माण करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही। आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। नमस्कार, उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची ही घटना आहे। काल रात्री 12:30 ते 1 च्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। यातील जो आरोपी आहे यांनी गरबा यासाठी आपण कुणाची परमिशन घेतली त्यावरून त्याचे आणि फिर्यादीचे वादविवाद होऊन हवेमध्ये त्यांनी एक राऊंड फायर केलेला आहे। यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्यात त्याचे वडील पण त्याच्यासोबत तिथे भांडणाला होते। एकंदरीत दोन्ही व्यक्तींविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता संबंधितांना आपण ताब्यात घेतलेले आहे। याविषयी सविस्तर तपास जे आहे ते उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करतात।